नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मांडलं. यावर चर्चा झाल्यानंतर आवाजी मतदानाच्या आधारे हे विधेयक मंजूर करण्यात आले. देशविरोधी कृत्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांना आळा घालण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचं असल्याचा दावा करतानाच या विधेयकाचा कोणताही दुरुपयोग होणार नाही अशी ग्वाही सरकारनं दिली आहे. इंटेन्शन बघा आमचं, आम्हाला काही कुठं लादायचं नाहीये. म्हणून मला पुन्हा एकदा लक्षात आणून द्यायचं आहे की कुठलंही आंदोलन करण्याचा अधिकार, सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार, सरकारच्या विरुद्ध एखाद्या कायद्याच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार कुठल्याही अधिकारावर याच्यामुळे घाला आलेला नाही. पण जे लोक संघटितदृष्ट्या राज्यघटनेने स्थापित केलेल्या व्यवस्थेला या ठिकाणी नकारतायत आणि तशा प्रकारची नकारात्मकता ही लोकांमध्ये तयार करतायत, अशा संघटनांना बॅन करण्याकरता आपल्याकडे कुठलाही कायदा नसल्यामुळे हा कायदा आणलेला आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करतो की या कायद्याचा कुठलाही गैरवापर या